राम राम मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये भाजप या लोकसभेच्या निमित्तानं सेफ गेम खेळतोय काय अशी शंका यायला जागा आहे मित्रांनो. आता हे मी कसं बोलतो काय बोलतो तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की जे काय 48 जागा होत्या भाजपच्या, त्याच्यापैकी 28 जागा भाजप लढतंय, 15 जागा शिवसेने शिंदे गट लढतंय आणि 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गट लढतोय आणि एक जागा त्यांनी काय ते रासपा जानकरांना दिलेली. अशा प्रकारे 48 जागांचं वाटप महायुतीमध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणची सीट जवळजवळ डिक्लेअर झालेल्या आहेत. सगळ्या 48 जागांच्या लढती डिक्लेअर झालेल्या आहेत. तर शेवटच्या म्हणजे महाराष्ट्रातला जो काय 5वा-6वा टप्पा आहे त्याच्यातल्या शेवटचे फॉर्म भरण्याची डेट आज लास्ट डेट आहे आणि त्याच्या निमित्त सगळ्या वेगवेगळ्या पक्षांनी आपापली तिकीट डिक्लेअर केलेले आहे. कोण कुठं लढणार याच्या लढती पूर्ण फिक्स झालेल्या आहे, म्हणजे कोण कोणाबरोबर लढणार आहे. आणि या सगळ्याकडे एक दृष्टी टाकली ना असं वाटतं मित्रांनो का भाजपने एक विधानसभेसाठी पुढच्या येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये जे काही विधानसभा म्हणजे निवडणूक होणार आहे त्या संदर्भात एक सेफ गेम खेळलेला माझ्या मते वाटतो मला मित्रांनो. तो कसा, या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, 48 जागाच्या निवडणुकांचे जे काही लढती त्या फिक्स झालेल्या आहेत आणि आपण आता मी सुरुवातीलाच सांगितल्यापैकी 15 जागा शिंदे गट लढते आणि 4 जागा राष्ट्रवादी गट लढते, एक जागा रासपाला दिलेली. तर काही ठिकाणचे माझ्या मते 5 जण 6 आणि 5 11 ठिकाणच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता काय त्या बाकीच्या राहिल्या 48 पैकी 11 म्हणजे जवळजवळ 37, 35, 36 जागा. त्याचं निवडणूक ह्या 7, 13 आणि 20 या दरम्यान त्या होणार आहे आणि प्रचाराचा रणधुमाळ काय रणसंग्राम मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आपण ऐकतात. त्यामध्ये नाही मी पडत, परंतु पुढच्या येणाऱ्या 6 महिन्यानंतर येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहे याचे गणित ह्या लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये दडलेलं आहे का अशी शंका मला येते मित्रांनो. म्हणून मी ती आपल्या पुढे बोलून दाखवली. कारण भाजपने ज्या प्रकारे सेफ गेम खेळलेला आहे त्याच्याकडे बघता असं वाटतं. कारण शिंदे गटाला 15 जागा दिल्या, त्यामुळे भाजपमध्येच मोठा असंतोष आपल्याला दिसून येतोय. बरोबर आहे की नाही. म्हणजे ठाणे घ्या किंवा मुंबईमधल्या भाजपच्या जवळजवळ 5 जागा लढणार अशी अपेक्षा होती, तिथे ते 3च लढत आहेत. 3 जागा शिंदे गटाला दिलतात. ठाण्याची पण, ठाणे आणि कल्याण ह्या पण 2 जागा शिंदे गटाला गेलेल्या आहे. नाशिकची गेलेली आहे. इव्हन ती पालघरची काय बराच काळ ती लटकली होती, ती सुद्धा भाजपने आपल्याकडे घेतलेली आहे, पण तिथं त्यांनी उमेदवार बदललेला आहे. आणि नाशिकची जी काय ओढताण चालू होती, भुजबळ साहेबांना मिळणार की भाजपच्या गटाला मिळणार की शिंदे गटाच्या मिळणार, आणि अखेर ती जागा शिवसेने गटाला मिळाली आणि तिथून मागचेच उमेदवार हेमंत गोडसे यांना ते तिकीट मिळालेलं आहे. मोठी रसिकच त्याच्यातून चालू होती. आता या गोष्टी आपण ऐकलेल्या आहे मित्रांनो, परंतु याच्यातून विधानसभेचे गणित कसे मांडले गेले हा एक चर्चेचा विषय मित्रांनो. कारण शिंदे साहेबांना ज्या काय 15 जागा मिळालेल्या आहेत त्या सगळ्या लढती उद्धव ठाकरेंच्या शिवसेने गटाबरोबर त्यांच्या आहे मित्रांनो. आणि राष्ट्रवादीला जे 4 जागा मिळालेल्या आहेत त्या पण शरद पवारांचा जो गट आहे म्हणजे राष्ट्रवादीमध्ये त्या लढती होणार आहे आणि इकडे शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये लढती होणार आहे. म्हणून मी ते वाक्य बोललो की भाजप सेफ गेम खेळतोय. कारण 2.5 वर्षापासून आपण ऐकतो की उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती आहे, मोठं प्रचंड राग जनतेमध्ये आहे आज त्यांचा पक्ष फोडल्यामुळं. आणि राष्ट्रवादीची पण तीच गत आहे. काय 5-6 महिन्यापासून 7-8 महिन्यापासून अजितदादा आपल्या राष्ट्रवादीचे गट घेऊन बाहेर पडून ह्या सरकारमध्ये सामील झालेला आहे. त्यामुळं शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब यांना मतदारांमध्ये प्रचंड मोठी सहानुभूती आहे असं प्रसार माध्यम सांगतात. का आहे की नाही ते मला नाही माहिती. आणि त्याचा असेल तर त्याचा इम्पॅक्ट ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. म्हणून हे ज्या काय 15 जागा शिंदे गट लढणार आहे आणि 4 जागा अजितदादा गट लढणार आहे, यामधून खरी सहानुभूती कोणाला हे कळणार आहे. आणि भाजपने बघा कशी लढती हे केल्या. आता भाजपच्या जास्तीत जास्त लढत ही काँग्रेस बरोबर आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून. भाजपच्या सगळ्या जवळजवळ 2-4 सीटं जर सोडले तर जवळजवळ लढती ह्या
काँग्रेसच्या उमेदवारांबरोबर आहे. काँग्रेसचे काय म्हणजे 17 का 18 आहे म्हणजे, आणि 7-8 जागा या दोन्ही शिंदे गट आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गट यांच्याशी आहे. परंतु सगळ्यात मोठी लढती ही शिंदे साहेब. आता शिंदे साहेबांच्या 15 पैकी किती निवडून येतात सीट त्याला महत्व आहे. आणि सहानुभूतीचा फायदा तोटा कोणाला होईल, ते शिंदे साहेबांना होईल, अजितदादांना होईल. तोटा झाला तर अजितदादांना होईल, तोटा झाला तर शिंदे साहेबांना होईल. तोटा भाजपला कमीत कमी होईल, हे त्यांनी गणित मांडलेले. आणि या सगळ्या गणितून आता शिंदे साहेबांनी जर त्यांचे काय आता 13 खासदार आहे, आता त्यांना 15 सीट मिळाली. 15 पैकी काय किती येतात, 7, 8, 9, 10, त्याच्यावर ते विधानसभेचं जे बार्गेनिंग येणार आहे. आज आपण बघितलं 48 मध्ये जितक्या मारामारी झालेल्या होत्या, 248 विधानसभेच्या जागेमध्ये कसे गणित मांडणार आहे, कशी काय होणार आहे, ही मोठा एक काय म्हणतो आपण म्हणून रोमहर्षक होणार आहे. कारण शिंदे साहेबांचे उमेदवार पडले जास्तीत जास्त आणि ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले तर तो तोटा हा शिंदे साहेबांचा होणार आहे आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. कारण जेवढे काही निवडून येतील खासदार, आता त्यांनी 13 सीट राखली तर बरं होईल. त्या म्हणजे 13 काय असेल ते म्हणजे 100-120 जागा तर ते काही मागू शकणार नाही विधानसभेच्या. म्हणजे जेवढे खासदार निवडून येईल त्या प्रमाणातच जे काही येतील ते त्याला 5-6-7 गुणून तेवढ्या विधानसभेची सीट त्यांना मिळू शकतात. आणि राष्ट्रवादीचे तर 4च जागा ते लढत आहेत आणि त्यांची लढत सगळ्यात जास्त मोठी लढत बारामतीची. बारामतीच आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी अजितदादा आटोकाट प्रयत्न करतायत. आणि शिरूरची जागा काय आहे ती, या 2-3 जागा जर सोडली म्हणजे रायगडची ती काय तटकरेंची जागा आणि बारामतीची जागा, ह्या 2 जागेकडे जास्त लक्ष अजितदादांचं आहे. आता ह्या 4 मधून त्यांना किती येतात ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर त्यांची विधानसभेची बार्गेनिंग पॉवर कळणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून हे जे वाक्य बोललो ना मी मित्रांनो, भाजपाने जे काही सेफ गेम खेळला ना, तर तोटा जास्तीत जास्त होणार या दोघांचा होणार आहे, अजितदादांचा आणि शिंदेचा. आता 28 पैकी जवळजवळ त्यांच्या 21-22 मागच्या निवडून आलेले होते, त्या आसपास भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात आत्ताच्या काळामध्ये. कारण त्यांच्या लढती काँग्रेसचे आणि काँग्रेसचं आज काय परिस्थिती आपण बघतो. बरोबर आहे की नाही? आजच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्थिती काय आहे हे सर्व जाणतात. त्यामुळे काँग्रेसच्या विरुद्ध जेवढे भाजपचे उमेदवार उभे आहेत ते सगळे जवळजवळ निवडून येऊ शकतात. म्हणजे माझा अंदाज सांगतो, पुढे काय होईल ते 4 तारखेला कळेल आपल्याला, 4 जूनला. परंतु अंदाज मी सांगतो. आणि या सगळ्यामधून सगळ्यात मोठा भाऊ हा भाजप होणार आहे आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये होणार आहे. हा जो काही सेफ गेम फडणवीस साहेबांनी खेळला त्याची म्हणजे आजच्या निवडणुकीमध्ये विधानसभेची गणित पण त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येतात मित्रांनो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं आपण यावर विचार करावा असं वाटतं मला, की भाजपने जे काय आज आपण म्हणतो की ज्या काही रोष शेतकऱ्यांचा म्हणा किंवा शिंदे आणि राष्ट्रवादीचं गट फोडल्यानंतर त्यांच्या उमेदवारांना झटका बसणार आहे, तो त्यांच्याच गटातले जो फुटून बाहेर पडलेले त्यांना बसणार आहे. भाजपला कमीत कमी बसणार आहे. त्याची गेम भाजपने ह्या निवडणुकीमध्ये खेळलेली, जी काय सहानुभूती म्हणतात, जे काय रोष म्हणतात आणि जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनाचं तिथं सुद्धा ते सेफ गेम खेळलेला आपल्याला दिसून येतं. याच्यातून रणनीती काय आहे हे आपल्याला जाणवतं मित्रांनो. आणि विधानसभेचे गणित ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी फिक्स केलेले आपल्याला दिसतात. आता शिंदे साहेबांचे किती लढती होतात. आता मुंबईमध्ये तर मोठ्या इंटरेस्टिंग लढती आहे. 3 जागा ज्या काही शिंदे गटाला सोडल्या त्याच्यातल्या 3 उमेदवार त्यांनी असे टाकले की त्याच्यात भाजपची गुची झालेली आहे. की भाजपने ते यामिनी जाधव, रवींद्र वायकर, अजून एक माझ्या मते कीर्तिकरांच्या विरुद्ध उभे राहिलेले, म्हणजे जे काही 2-4-6-3 जागा आहेत, 3 उमेदवार असे की त्याच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले त्या उमेदवारांवर. आता निवडणुकीच्या प्रचारात जाताना भाजप कोणत्या तोंडाने त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे? गमतीशीर गोष्ट आहे की नाही मित्रांनो? म्हणजे गोची कोणाची केली? शिंदे साहेबांची केली. गोची कोणाची केली? अजितदादांची केली भाजपने. म्हणून भाजपवर जास्तीत जास्त लोकांचा राग तोच येतं की आमचेच पक्ष फोडले, आमच्यात लढती लावून दिल्या आणि आपण बाकी नामनिराळे राहिलो, अशी जी काही आजची परिस्थिती आहे त्याला कारण हे मित्रांनो. म्हणजे भाजप जे काय
पावलं टाकतंय ना ते किती धूर्तपणे टाकतंय आणि सामान्य जनतेला असं वाटतं की भाजप याच्यात भाजपचं नुकसान होणार आहे सगळ्यात जास्त असं सामान्य जनतेला वाटतं, परंतु तसं काही होणार नाही. नुकसान झालं तर अजितदादांचं आणि शिंदे साहेबांचंच होणार आहे. भाजप आपली सेफमध्ये राहणार आहे आणि त्यांची गणितं विधानसभेला आपल्याला दिसून येईल काय होतं काय नाही, बरोबर आहे की नाही. आणि जी काही सहानुभूतीची प्रचंड लाट सहानुभूतीचा फटका बसणार आहे ते या दोघांनाच बसणार आहे. भाजपला काही एवढ्या प्रमाणात बसणार नाही आहे. काय 4-5 जागा त्यांच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, तिथंच त्यांचे गणित जर बिघडले तर बिघडू शकतात, परंतु ती सुद्धा शक्यता वाटत नाही. कारण पंतप्रधान मोदींनी ज्या काही सभाचा धडाका लावला त्यांनी बरंचसं वातावरण फिरलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो. म्हणून हा विषय आपल्यापर्यंत घेऊन यावाशी वाटतं आणि आपण पण यावर जर उहापोह केला, विचार जर केला तर ह्या गोष्टी आपल्या सुद्धा लक्षात येतील मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.